तुम्हाला माहितीच असेल आपण टिश्यू पेपरचा वापर हे लहान मुलांना देतो किंवा आपण आपला चेहरा पुसण्यासाठी हॉटेलमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला टिश्यू पेपर आपण वापरत असतो, हात पुसण्यासाठी वापरत असतो, थोड्या थोड्या गोष्टींसाठी आपण टिश्यू पेपर वापरत असतो. पण याचा घरामध्ये खूप जबरदस्त उपाय आहे. तुम्हाला जर जबरदस्त उपाय बघायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मी असे टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत घेऊन येत असते. तुम्ही छान प्रतिसाद देतात. किचनमध्ये आणि घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू असतात ज्याने आपण टिश्यू पेपरने साफ करू शकतो. बऱ्याच चिकट वस्तू असतात जिथं आपण पाणी लावू शकत नाही, तिथे आपण टिश्यू पेपरचा वापर करू शकतो. तर हा असा ग्लास घेतलेला आहे मी. घरामध्ये असा ग्लास आपल्याकडे असतोच, जो आपल्या प्लास्टिकचा किंवा कोणता पण तुम्ही घेऊ शकता. एक प्लास्टिकची बॉटल देखील घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही टिश्यू पेपर ठेवू शकता. मग जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्हाला प्लास्टिकमधून काढण्याची गरज पडणार नाही. तर याच्याने आपण असं टेबल देखील टिपॉय असतो ते देखील आपण पुसू शकतो. जिथे आपण पाणी लावू शकत नाही, असे बरेच लाकूड वगैरे असतात जे प्लाऊड असतात, जिथे आपण पाणी लावू शकत नाही तिथे आपण टिश्यू पेपरने क्लीन करू शकतो. ऑइली पदार्थ देखील असतात ज्याने सांडलं वगैरे जातं आणि तिथे आपण पुसू शकत नाही. आपल्या तेलाची बरणी, तेल आपल्या आतमध्ये असतं आणि बाहेरून बरणी पूर्णपणे अशी चिकट झालेली असते. तर आपण काय करायचं, टिश्यू पेपरने पूर्णपणे त्याला क्लीन करून घ्यायची. मी नेहमीच आपल्या घरी असं अचानक कोणी पाहुणे येऊन जातात किंवा आपल्याला घर पूर्ण स्वच्छ करायचं असतं आणि तेलाच्या बरणीमध्ये तेल असतं, ते व्यवस्थित दिसत नाही, चिकट दिसतं, पाण्याने देखील व्यवस्थित निघत नाही. पण जर तुम्ही टिश्यू पेपरने क्लीन केलं तर ते पूर्णपणे चिकटपणा निघून जातो आणि पूर्ण आपण जसे धुतो त्याप्रमाणे जेवढं साफ करतो पाण्याने तेवढे क्लीन होऊन जाते. तर हा उपाय तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला नक्कीच युजफुल होईल आणि तुम्हाला आवडला असतं मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझं आलं तेल जास्त असल्यामुळे मी त्याच्यात 1 लिटर तेल, 1.5 लिटर तेल, 2 लिटर तेल असं टाकून ठेवते आधीच. तर त्यामुळे मला परत ती धुता येत नाही. कारण थोडं जरी पाणी लागलं तर ते पाणी आतमध्ये जाऊ शकतो आणि ते तेल आपलं मग वापरण्यात येत नाही. तर मी ह्या टिश्यू पेपरने त्याला असं व्यवस्थित क्लीन करून घेते. तुम्ही बघू शकता व्यवस्थित ते चमकायला लागते, पूर्णपणे क्लीन होऊन जाते. थोडंसं पाणी तुम्ही खालच्या भागाला लावू शकतात, नाहीतर तुम्हाला पाणी लावण्याची काहीही गरज पडत नाही. अशा पद्धतीने ते आपलं थोड्या वेळासाठी किंवा 1-2 दिवसासाठी पूर्ण क्लीन होऊन जाते. आणि आपल्या घरामध्ये असं छोटं तेलाची बरणी देखील असते. तर असे असेल तर त्याच्यामध्ये आपण नेहमी चपात्या करताना तेल घेत असतो किंवा आपल्याला तळणीचं तेल असतं ते आपण एक्स्ट्रा टाकून देतो. त्याच्यावर देखील धूळ जमा होऊन जाते आणि किचनमध्ये आपण सर्व साफ करतो आणि हे तेलाच्या बरण्या असतात ते आपल्या साफ होत नाही. तर मी नेहमीच डेली किंवा 2 दिवसानंतर असे टिश्यू पेपरने त्यांना क्लीन करून घेते. त्यामधलं तेल जसेच्या तसे राहते आणि जेव्हा आपण 8 दिवसामध्ये जेव्हा आपण सगळं साफसफाई करतो तेव्हा आपण काढून पूर्ण धुवू शकतो. आपण यूज करतो. लॅपटॉप तर आपण मध्ये ठेवून देतो, पण कम्प्युटरचं वर असते. तर माझ्याकडे देखील कम्प्युटर आहे. ते खूप उपयोगात जर येत नसलं, सगळ्यांकडे मोबाईल असल्यामुळे ते आता कमीच उपयोगात येते. पण त्याच्यावरती अशी धूळ बसते. त्याच्यावरती आपण कपडा किंवा कवर जरी टाकलं, तरी ते आतमध्ये धूळ जमा होते. प्रदूषण एवढं झालेलं आहे, कितीही कानाकोपऱ्यात घर असलं तरी धूळ खूप येत असते आणि ते धूळमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते. तर त्याला आपण रोज क्लीन करणं खूप गरजेचं असते. तर मी असे टिश्यू पेपरने ते पूर्णपणे बटन वगैरे क्लीन करून घेते आणि टिश्यू पेपरला थोडासा ऑइल देखील लावून आपण क्लीन केलं तर ते एकदम स्वच्छ होऊन जाते. तर हा उपाय देखील तुम्ही फॉलो करू शकता. सध्या खूप धूळ येत असते. आता ह्या साईडला बाजूला देखील त्याच्यावर CPU आहे, तिथे देखील धूळ जमा झालेली आहे. तर पूर्ण कम्प्युटरचं जे एवढं साहित्य आहे तेवढं मी पूर्ण क्लीन करून घेणार आहे. आता जर तुमच्याकडे मशीन नसेल, आता माझ्याकडे मशीन आहे, तर मशीनचा जो प्लाऊड असतो त्याला जर सारखं पाण्याने आपण धुतलं ना तर तो फुगून येईल आणि खराब देखील होऊ शकतो. या मशीनला देखील तसंच आहे. थोडंसं मी तेल लावून घेते आणि ते मशीन पूर्ण आधीसारखं क्लीन करून घेते. तर त्याचं खालची बाजू आणि वरची बाजू देखील आपण असं क्लीन करू शकतो आणि जे व्हील वगैरे असतात खाली त्याला आपण पाणी लावू शकतो. पण इथं प्लाऊड असल्यामुळे आपण त्याला जास्त पाणी लावू नाही शकत. कधीतरी आपण त्याला साफ केलं तर योग्य आहे, पण डेली जर असं धूळ येत असेल तर आपण ते टिश्यू पेपरने क्लीन करू शकतो. मशीनमध्ये असे छोटे-छोटे टूल्स असतात, जे थोडंसं आपण तिथं तेल वगैरे टाकत असतो, मग ऑइल झालेलं असतं.
तर त्याची जी वरची साईड असते ते देखील आपण साफ करू शकतो. आता मेन मुद्दा म्हणजे आपलं फ्रीज असतं. फ्रीजला आपण धूळ येते, पण त्याला खूप सारं पाणी लावून किंवा थोडंसं पण एकदम पाणी घेतलं, कोणतं पण लिक्विड घेतलं आणि त्याच्याने पुसून घेतलं, अशाने आपला फ्रीजचा कलर जाऊ शकतो. म्हणून मी आठवड्यातनं किंवा डेली टिश्यू पेपरने क्लीन करून घेते. जेव्हा किचन साफ करते तेव्हा टिश्यू पेपर घेते. एकच टिश्यू पेपर लागतो आणि खूप महाग टिश्यू पेपर लागत नाही. आपल्याला डीमार्टमध्ये कुठेही ऑफरमध्ये देखील 2 मिळून जातात. तर त्याच्याने आतली बाजू आणि बाहेरची बाजू फ्रीजची आपण क्लीन करू शकतो. दिवसात आपण 2-3 टिश्यू पेपर वापरू शकतो. तो मोठा असल्यामध्ये मुळे आपण अर्धा-अर्धा देखील घेऊ शकतो, पण पूर्ण क्लीन होऊन जाते. आता तुम्ही बघू शकतात, हे स्पीकर आहे. स्पीकरला पण धूळ लागलेली असते. तर धूळ ही अशी आजच नाही किंवा एका दिवसाची नाही, डेली ती धूळ येत असते. आज पुसलं तर उद्या परत ते जसेच्या तसे होणार आहे आणि जर आपण नाही पुसलं तर तो एकदम डाग तिथं तसंच तसा उमटेल. म्हणजे तो धुळीचा असतो ना, तर चिकटपणा त्याच्यामध्ये येऊन जाईल. म्हणून आपल्याला ती धूळ नेहमी साफ करावी लागते, क्लीन करावी लागते. जर आपण नाही केलं तर ते पूर्णपणे खराब होईल आणि आपल्या वस्तू देखील खराब होतात. म्हणजे असं नाही की आपण क्लीनच करत नाही, बाई यांच्या घरामध्ये किती धूळ येते, घाणच आहे, तशीच पडले राहते. नाहीतर आपल्या डेली ते क्लीन केलं तेव्हाच आपलं घर स्वच्छ दिसू शकते. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं घर स्वच्छ दिसावं, साफसुथरं चांगलं दिसावं, तर त्यासाठी तुम्हाला एवढी तरी थोडी मेहनत घ्यावीच लागेल. जेव्हा दुपारी थोडा रिकामा टाईम असतो तेव्हा पटकन टिश्यू पेपर घ्यायचे आणि अशा 2-3 वस्तू असतात ते पूर्णपणे पुसून घ्यायच्या. तुम्हाला माहितीच असेल वायर असतात. वायरजवळ आपण पाणी वगैरे टाकूच शकत नाही. पाणीचा हात देखील आपण घेऊन जाऊ शकत नाही. मग तिथे काय करायचं, तिथं 2-3 थेंब त्या टेबलावरती त्या वायरीजवळ टाकायचे तेलाचे आणि त्याच्याने टिश्यू पेपरने क्लीन करून घ्यायचं. पूर्ण काळपटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मी हा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा बाहेर वगैरे कुठंतरी जायचं असतं किंवा मुलांना घेऊन जायचं असतं आणि तेव्हा आपण खूप मोठी पर्स वगैरे घेऊन जात नाही आणि आपल्याला जर टॅल्कम पावडर म्हणजे पावडर वगैरे घेऊन जायचं असेल तर ते आपण असे टिश्यू पेपरमध्ये कवर करून आणि त्याला आपण एक पिन लावायची, कोणती पण. आपण तिथं सेफ्टी पिन नाही लावू शकत, त्याच्याने ते खराब होऊ शकतो. म्हणून हे टिकटॉक पिन आहे ना, ते आपण लावायची आणि आपल्या छोट्याशा पाऊचमध्ये ठेवू शकतो. तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर लहान मुलांसाठी बेस्ट आहे, कारण गरममध्ये खूप घाम वगैरे आला तर तिथं आपण पावडर लावू शकतो. त्यांना पिंपल घामोळ्या वगैरे आला तर तिथे देखील आपण पावडर लावू शकतो. आता हा लास्ट उपाय आपण बघणार आहोत, तो खूप छान आहे, मी नेहमी करत असते. तर टिश्यू पेपरला ना आपण जो स्प्रे असतो, आपला परफ्यूम असतो, तर एवढी बॉटल कोण घेऊन जातं. आपण पर्स छोटीशी घेऊन जातो कुठं कार्यक्रमाला आणि एवढी बॉटल वगैरे कॅरी करत नाही. तर टिश्यू पेपरला जर तुम्ही लावलं ना, तो सुकत नाही. मी सांगते तुम्हाला, सुकत नाही आणि ते आपण छोटीशी पर्समध्ये लावू शकतो आणि जिथे आपण जातो कार्यक्रमाला तिथं आपण आपल्या जे कपडे असतात त्यांना स्प्रेड केलं तर ते लगेच त्याचा स्मेल येत असतो. खूप छान स्मेल येत असतो. आय होप तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स टिश्यू पेपरच्या नक्कीच आवडल्या असेल. पुन्हा भेटूया आपण असाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.